नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। विशेषतः सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रियेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत। यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील विधवा महिला भगिनी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी हप्ता वितरण प्रक्रियेबाबत माहिती आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून या योजनेशी संबंधित नवीन अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील। मित्रांनो, सध्या महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून लाभ वितरणाच्या प्रक्रियेसंदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे। या सूचनेमध्ये दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांना वगळून इतर लाभार्थी योजनांमधील लाभार्थ्यांच्या लाभ वितरणाबाबत माहिती देण्यात आली आहे। म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी, विधवा महिला लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। आता या सूचनेमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे ते समजून घेऊया। महाडीबीटी पोर्टल 2.0 च्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत लाभार्थ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया आवश्यक असलेल्या RFT फाईल संदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये महाडीबीटी पोर्टल 2.0 हे तात्पुरते उपलब्ध राहणार नाही। लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पोर्टल पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात येईल, म्हणून ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, याआधी सुद्धा दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणापूर्वी डीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून अशाच प्रकारची सूचना जारी झालेली आपण पाहिली होती आणि अशा प्रकारची सूचना किंवा नोटीस आल्यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू केली जाते। म्हणून सध्या आलेली ही सूचना म्हणजे लाभ वितरणाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत का? तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे त्या लाभार्थ्यांना जुलै हप्ता मिळणे अपेक्षित आहे। मात्र सध्या आलेल्या या मेसेजमध्ये मुख्यतः ऑगस्ट महिन्याच्या लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये इतर लाभार्थी म्हणजेच विधवा महिला लाभार्थी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचा समावेश आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही त्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणे अपेक्षित आहे। ज्या पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला, त्याच पद्धतीने इतर लाभार्थ्यांची हप्ता वितरणाची प्रक्रिया पुढे सुरू होणे अपेक्षित आहे। आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आजच हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे का? तर मित्रांनो, याचे उत्तर सध्या नाही असे समजणे महत्त्वाचे आहे, कारण ही सूचना काल जारी करण्यात आली असून 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत RFT फाईल ट्रान्सफर करण्यासाठीची कार्यवाही सुरू होणार आहे। म्हणजे सध्या लाभार्थ्यांचे पैसे जमा करण्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असे या सूचनेवरून म्हणता येणार नाही। पूर्वी काय होत होते, जर नोटिफिकेशन किंवा सूचना जारी झाल्यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू होत असे, मात्र आता नवीन पोर्टलच्या माध्यमातून हप्ता वितरणाची प्रक्रिया केली जात असल्यामुळे पोर्टलवर सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाते। या प्रक्रियेमध्ये संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या जातात, म्हणजेच कोणत्या लाभार्थ्यांना या टप्प्यामध्ये हप्ता वितरित करायचा आहे त्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम या प्रक्रियेमधूनच सुरू होते। दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीतही अशाच प्रकारची प्रक्रिया आधी पाहायला मिळाली होती। हप्ता वितरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर मेसेज किंवा सूचना आली, त्यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या। या याद्या तयार झाल्यानंतर बिल मंजूर झाले आणि त्यानंतर लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली। त्यामुळे सध्या आलेल्या या सूचनेनंतरही पुढील प्रक्रिया सुरू होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो। याच पार्श्वभूमीवर आज लगेचच खात्यामध्ये हप्ता जमा होईल असे समजणे योग्य ठरणार नाही। या प्रक्रियेनंतर साधारणपणे काही दिवसांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे। यापूर्वीही सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे। म्हणून ज्या लाभार्थ्यांचा हप्ता प्रलंबित आहे त्यांनी थोडी प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे। आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची विनंती, जर कोणी आपल्याला आजच हप्ता जमा झाला आहे किंवा आजच सर्वांच्या खात्यात पैसे आले आहेत अशाच प्रकारची माहिती सांगत असेल
तर अशा अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण सध्या उपलब्ध असलेल्या सूचनेनुसार RFT फाईल संदर्भातील कार्यवाही सुरू आहे. यानंतर लाभार्थ्यांच्या याद्या, बिल मंजुरी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष हप्ता वितरण होण्याची प्रक्रिया पुढे जाईल. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांसाठी हप्ता मिळणे अपेक्षित आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या वितरणाची कार्यवाही पुढे सुरू होत आहे. सध्या मात्र आजच खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत असा दावा करणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, आता इथे एक गोष्ट आपण थोडी सविस्तर समजून घेणे गरजेचे आहे. या सूचनेमध्ये RFT फाईल संदर्भातील कार्यवाहीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो की ही RFT फाईल नेमकी कशासाठी असते आणि याचा आपल्या हप्त्या वितरणाशी काय संबंध आहे. तर सोप्या भाषेत समजून घेऊया. लाभार्थ्यांना हप्ता वितरित करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांची माहिती आणि कोणत्या लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यासाठी संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या आणि लाभ वितरणाची संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता सध्या जी सूचना आलेली आहे त्यामध्ये 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून 14 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत RFT फाईल संदर्भातील कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच ही प्रक्रिया हप्ता वितरणाच्या आधीच्या महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. यामुळे फक्त पोर्टलवर सूचना आली म्हणून त्या क्षणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील असा अर्थ घेता येत नाही. कारण यानंतरही संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणे, बिलाची प्रक्रिया पूर्ण होणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ वितरणाची प्रक्रिया पुढे जाणे आवश्यक आहे. याच कारणामुळे सध्या आलेल्या सूचनेकडे आपण हप्ता वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करणारा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहू शकतो. आणि मित्रांनो, हीच गोष्ट याआधी दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतही पाहायला मिळालेली आहे. पहिल्यांदा पोर्टलवर सूचना आली, त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या, त्यानंतर बिल मंजूर झाले आणि त्यानंतर प्रत्यक्ष लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे आता इतर लाभार्थ्यांच्या बाबतही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाणे अपेक्षित आहे. म्हणून आज पोर्टलवर आलेली सूचना पाहून काही लाभार्थ्यांनी लगेच आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तपासतील. परंतु पैसे लगेच जमा झालेले नाहीत म्हणून काळजी करण्याचे कारण नाही, कारण सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील टप्पे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष वितरण होईल. त्यामुळे RFT फाईलची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे हप्ता लगेचच खात्यामध्ये जमा झाला असे समजू नका. आणि त्याचप्रमाणे आज पैसे खात्यात जमा झाले नाहीत म्हणजे हप्ता मिळणार नाही असेही समजू नका. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार एवढे मात्र स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या या अपडेटमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती. महाडीबीटी 2.0 पोर्टलवर 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून 14 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत RFT फाईल संदर्भातील कार्यवाही करण्यात येत आहे आणि त्यानंतर लाभ वितरणाची पुढील प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. ज्या लाभार्थ्यांचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे त्यांना हा हप्ता मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या प्रत्यक्ष हप्ता जमा होण्यासाठी पुढील प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रक्रियेची प्रतीक्षा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. भेटूया पुन्हा एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.